नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संकल्प अकॅडमी पुणेमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मी निलेश आणि आपण आज पाहणार आहोत महत्त्वाच्या घटना, चालू घडामोडी. चला तर मग सुरू करूयात. पहिली न्यूज आहे नॅशनल जिओस्पॅशियल नॉलेज बेस्ड लँड सर्वे इनिशिएटिव्ह म्हणजेच नक्षा. आता याचा उद्देश काय आहे तर जमिनीच्या मालकीचे अचूक दस्तऐवज सुनिश्चित करणे हा याचा पहिला ऑब्जेक्टिव्ह आहे. आणि हा जो इनिशिएटिव्ह आहे तो भारत सरकारने सुरू केला आहे. मोस्ट ऑफ द केसमध्ये जर तुम्ही बघितलं तर न्यायालयामध्ये जे वाद असतात ते जमिनीच्या बॉर्डर रिलेटेड वाद असतात आणि याचं निपटारा होण्यासाठी जमिनीचं योग्य लँड रेकॉर्ड निर्माण करणं गरजेचं असतं. म्हणून सरकारनं हा एक नक्षा म्हणून हा कार्यक्रम सुरू केलेला आहे. याच्यामध्ये काय होईल की जमिनीच्या मालकीचे अचूक दस्तऐवज निर्माण होतील आणि हा जमिनीशी संबंधित जे वाद आहे ते कमी करण्यासाठी हा उपक्रम मदत करेल. याचे दोन कंपोनंट बघूया की पहिलं म्हणजे हे काय काय वापरते नक्षामध्ये. तर एक एरियल सर्वे केला जातो जो कलेक्ट करतो ॲक्युरेट आणि फास्ट डेटा. 2D नदीर कॅमेरा वापरला जातोय, ऑब्लिक अँगल कॅमेरा वापरला जातो आणि लिडार सेन्सर्स आहेत जिथे ट्री कॅनोपी वगैरे आहे किंवा डोंगराळ भागामध्ये झाडं वगैरे तिथे हे लिडार सेन्सर्स वापरले जातात. बेनिफिट्स काय याचे तर ॲक्युरेट आणि ऑनलाईन लँड रेकॉर्ड्स मिळतील. सो तुम्ही तुमच्या घरातून ही लँड रेकॉर्ड ॲक्सेस करू शकता. अर्बन लँड मॅनेजमेंट व्यवस्थित करता येईल. जे प्रशासनाला एक्झॅक्ट माहिती असेल की कुठे लँड मोकळी आहे तर त्याच्यावरून ते लँड मॅनेजमेंट व्यवस्थित करू शकतील. ॲडव्हान्स अर्बन लँड ॲडमिनिस्ट्रेशन अँड डिझास्टर मॅनेजमेंट आणि ट्रान्सपरंट अँड फास्टर लँड रिलेटेड प्रोसेसेस. त्याचबरोबर काही लिगल डिस्प्यूट वगैरे असतील तरी सुद्धा माननीय न्यायालयाला सर्व डेटा लाईव्ह डेटा उपलब्ध होईल, त्यामुळे त्यांनाही निर्णय घेणं सोपं जाईल. सो हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि हा उपक्रम जो आहे तो नागरिकांना सक्षम करेल, राहणीमान सुधारेल, शहरी नियोजनाला मदत करेल आणि जमिनीशी संबंधित वाद कमी करेल. सो हा जो नक्षा हा जो इनिशिएटिव्ह आहे, हा जो कार्यक्रम आहे, याच्यामुळे काय काय अचीव्ह करू शकतं तर हे 4 मुद्दे आहेत. सक्षमता वाढेल, राहणीमान सुधारणा येईल, शहरी नियोजन व्यवस्थित करता येईल आणि जमिनीशी संबंधित वाद कमी करेल. सो हे 4ही मुद्दे या उपक्रमामुळे साध्य होतील. चला तर पुढे बघूया. मुख्य निवडणूक आयुक्त नियुक्ती. तुम्ही बघितलंच असेल सध्या नवीन मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती झालेली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी यांची नियुक्ती केलेली आहे. तर याच्यामध्ये एक डिस्प्यूट आहे पहिल्यापासून. तर डिस्प्यूट काय आहे तो लक्षात घेऊया. कोणत्याही लोकशाहीमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट असते निवडणूक. जर फेअर आणि फ्री इलेक्शन झाले तरच लोकशाही समृद्ध आणि प्रबळ राहू शकते आणि त्यासाठी निवडणूक घेणारं जे इलेक्शन कमिशन आहे आणि त्याचे जे प्रमुख आहेत चीफ इलेक्शन कमिशनर आणि अदर इलेक्शन कमिशनर्स हे इम्पार्शियल असणं अतिशय गरजेचं असतं आणि त्यांची नियुक्ती त्यामुळे योग्य पद्धतीने होणं जेणेकरून त्यांच्यावरती कोणताही एक्झिक्युटिव्ह किंवा पॉलिटिकल प्रेशर राहणार नाही याची काळजी घेणं गरजेचं असतं. भारताच्या संविधानकर्त्यांनी ज्यावेळेस संविधान बनवत होते त्यावेळेस त्यांनी 2 संघटना, पहिली म्हणजे ज्युडिशरी ही कायम पॉलिटिकल इन्फ्लुएन्स पासून वेगळी असावी यासाठी प्रयत्न केले होते. त्याचबरोबर त्यांनी हेही सांगितलं होतं की इलेक्शन कमिशनर आहे किंवा इलेक्शन कमिशन ही जी संस्था आहे ही पॉलिटिकल इन्फ्लुएन्स पासून वेगळी असावी आणि त्यामुळे यांची जी अपॉइंटमेंट प्रोसेस आहे याबद्दल प्रयत्न करण्यात आलेला आहे की डायरेक्ट पॉलिटिकल इन्फ्लुएन्स असू नये. मग आता इथे काय की जो 3 सदस्यीय समिती आहे ज्याची जी सीईसीच्या नावाची शिफारस करते त्यामध्ये एक आहे भारताचे पंतप्रधान, दुसरा आहे केंद्रीय गृहमंत्री असावा असं नाही तर दुसरे कुठले कॅबिनेट मंत्री असतील जे की पंतप्रधानांनी सांगितलेले ते पण असू शकतात. सो या ठिकाणी लक्षात घ्या आत्ता केंद्रीय गृहमंत्री आहे पण या ठिकाणी कॅबिनेट मंत्री जे की दुसरे कोणी एखादा कॅबिनेट मंत्र्यांना जर अपॉइंट केलं तरी तेही चालू शकतं आणि तिसरे लोकसभेतील विरोधी पक्षनेता. तर हे 3 लोक मिळून सीईसी ठरवतात. तर आता विरोधी पक्षनेता कोण आहे तर राहुल गांधी आहेत, पंतप्रधान कोण आहेत नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री कोण आहेत अमित शहा. सो अमित शहा, नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी मिळून यांची नावाची निवड केलेली आहे. आता तुम्ही हे वाचून घ्या. यातलं महत्त्वाचं आहे सुप्रीम कोर्टाने जे प्रोसेस आहे त्यामध्ये सांगितलं होतं की प्राईम मिनिस्टर लीडर ऑफ अपोजिशन इन द लोकसभा आणि हे 2023 झालेलं आहे. त्यामुळे इथे बघा की ऑर द लीडर ऑफ सिंगल लार्जेस्ट अपोजिशन पार्टी इन द लोकसभा. तर लीडर ऑफ अपोजिशनच्या ऐवजी लार्जेस्ट पार्टी अपोजिशन मधली हा वापरलेला आहे. कारण जर 2019 मध्ये जसं कोणतीच पार्टी आहे त्यांना अपोजिशन पार्टी किंवा लीडर ऑफ अपोजिशनचा टॅग मिळाला नाही कारण
लीडर ऑफ अपोजिशन पार्टी होण्यासाठी तुम्हाला 10% पेक्षा जास्त सीट्स निवडून आणावे लागतात. सो भारतामध्ये ते कमीत कमी तुम्हाला 55 सीट यावे लागतात. मागच्या वेळेस काँग्रेसला 46 सीट होत्या. तर अशा केसमध्ये मग अपॉइंटमेंट एकदम प्रॉब्लेम मध्ये येऊ शकते, म्हणून मग त्यांनी ते लीडर ऑफ सिंगल लार्जेस्ट अपोजिशन पार्टी इन द लोकसभा वापरले. आणि तिसरं आहे चीफ जस्टिस. सो इथे हे इम्पॉर्टंट आहे, इथे पण हे इम्पॉर्टंट आहे. तर इथे जे सुप्रीम कोर्ट आहे त्यांनी चीफ जस्टिसचं नाव इथे स्वतःच लावलेलं आहे. तर हा जसं डिस्प्यूट चालू आहे, जसं हा भविष्यामध्ये इव्हॉल्व्ह होईल तसं आपल्याला समजेल की यामध्ये काय चेंजेस होतील. याच्यावरती मेन्सला सुद्धा प्रश्न येऊ शकतो की एक्सप्लेन करा की जे चीफ इलेक्शन कमिशनरची जी अपॉइंटमेंट प्रोसेस आहे ती योग्य आहे का, तुमचं ओपिनियन यावरती विचारलं जाऊ शकतं. पुढे 6th एडिशन ऑफ द एक्सरसाइज धर्मा गार्डियन. आपण बघितलं की वेगवेगळ्या देशांमध्ये आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कसरती म्हणजे एक्सरसाइजेस कॅरी आउट केले जातात. म्हणजे संयुक्त सैन्य प्रशिक्षण किंवा संयुक्त सैन्य सराव हा आयोजित केला जातो. तर हा जो धर्मा गार्डियन जो आहे हा भारत आणि जपान यांच्यामध्ये आयोजित केला जातो. या वर्षीचा जो आहे तो माउंट फुजी येथे आयोजित केलेला आहे आणि हे 6th एडिशन आहे. याच्या आधीचे होतं ते 5th एडिशन होतं धर्मा गार्डियन, आणि हा झाला होता भारतामध्ये राजस्थानमध्ये. सो मागच्या वर्षीचा जो होता तो राजस्थानमध्ये होता, या वर्षीचा जो आहे तो माउंट फुजी मध्ये आहे. पुढचं आहे ग्लोबल वॉटर गॅप्स. तर आता हे पहा, हे जर पृथ्वीवरचं पूर्ण पाणी असेल तर 97% वॉटर तर ओशन मध्ये आहे, म्हणजेच महासागरात आहे. ते पाणी मनुष्याला वापरण्यासाठी योग्य नाहीये कारण ते सॉल्टी आहे. तर उरलेलं जे 3% आहे ते फ्रेश वॉटर आहे. या 3%ला जर आपण बघितलं तर त्यातलं 69% हे आईस कॅप्स आणि ग्लेशियर मध्ये आहे. म्हणजे पोलर रिजन मध्ये जे आईस आहे ते त्या रूपामध्ये ऑलमोस्ट 67% आहे. पोलर रिजन म्हणा किंवा इव्हन हिमालयामध्ये जे आईस आहे त्यामध्ये आहे ते. ग्राउंड वॉटर जे आहे ते 30.1% आहे. सो उरतं किती? ऑलमोस्ट 1.2% आहे ते अदर्स आणि सरफेस वॉटर आहे. म्हणजे आपण जे सर्व नद्या, सर्व तलाव वगैरे पाहतो ते 0.3%, 1.2%, 1% पेक्षा कमी म्हणा आहे. आता हे 1% आहे, त्यामध्ये 87% हे लेक्स वगैरे मध्ये आहे, 2% रिव्हर्स मध्ये आहे आणि स्वॅम्प्स मध्ये 11% आहे. सो आता आपल्याकडे यावरून लक्षात येईल की आपल्याला वापरण्यासाठीचं जे पाणी आहे ते अतिशय कमी उपलब्ध आहे. आणि वातावरण बदलाचा जो फरक आहे, हवामान बदलाचा जो तीव्रता वाढते, याचा डायरेक्ट परिणाम हे ग्लोबल वॉटर च्या अवेबिलिटीवरती होतो. एक असं दिसून आलेलं आहे की जर 1.5 डिग्री सेल्सिअसचं तापमान वाढलं तर 6% हा ग्लोबल वॉटर गॅप वाढू शकतो, आणि 3% तापमान वाढलं तर हा 15% वॉटर गॅप होऊ शकतो. म्हणजे थोडक्यात की ग्लोबल वॉर्मिंग झालेलं आहे, त्यामुळे इव्हन आपल्या इथे मान्सून जो येतो तो पण थोडा डिले झालेला आहे. रिझन काय आहे की आपल्याला माहिती आहे की गरम पाण्याची किंवा गरम हवेची पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते. सो ग्लोबल वॉर्मिंगमुळे काय होतं की ऍटमॉस्फिअरचं टेम्परेचर थोडं वाढलेलं आहे, तेव्हा त्याची पाणी होल्ड करण्याची कॅपॅसिटी वाढते. आणि त्यामुळे काय होतं की जो मान्सून आहे जेव्हा तो पाणी घेऊन येतो तर तो प्रेसिपिटेशन होत नाही, त्याचं पाण्याचं द्रवात रूपांतर हवेचं द्रव्यात रूपांतर होत नाही, कारण त्या हवेची बाष्प धारण करण्याची शक्ती जास्त आहे. सो ग्लोबल वॉर्मिंगमुळे काय झालेलं आहे, इव्हन आपल्या मान्सूनवरती पण इम्पॅक्ट झालेला आहे. मान्सून हा डिलेड झालेला आहे, आणि मान्सून डिलेड झाला, मान्सून कमी काळ पडला तर ऑब्व्हियसली पाण्याची जी अवेबिलिटी आहे भारतामध्ये, मेनली भारताला पाणी मिळतं ते मान्सून पासून मिळतं, त्याची अवेबिलिटी कमी होईल. आणि त्यालाच ते म्हणलेलं आहे की 6% पाणी कमी मिळू शकतं, आणि 3% वातावरण वाढलं तर टेम्परेचर वाढलं तर 15% पाणी कमी मिळू शकतं आपल्याला. सो हा एक अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. सो क्लायमेट चेंज, तुम्ही जर करंट अफेअर्स फॉलो करत असाल तर आपण काही दिवसापूर्वी पाहिलं होतं की क्लायमेट चेंजचा डिसीजेस वरती पण परिणाम आहे, नाही का? डिसीजेस पण वाढतात क्लायमेट चेंजमुळे. त्याचबरोबर आपण आता काय झालं, वॉटर अवेबिलिटी वरती पण याचा परिणाम आहे. ठीक आहे, याच्या आधी पण एकदा पाहिलं होतं की याचं ऍग्रिकल्चर वरती पण याचा ऍडव्हर्स इम्पॅक्ट आहे. तसंच आपण ह्याच्यावरती पाहिलं तर इव्हन आईस कॅप्स जे आहेत, जे पोलर रिजन्स वरती आहेत, हे आईस कॅप सुद्धा वितळायला लागलेले आहेत. सो आपल्याला मेन्स मध्ये हा प्रश्न विचारला किंवा ग्लोबल
क्लायमेट चेंज जे झालेलं आहे त्याचा जर का परिणाम म्हणून आपल्याला विचारला तर आपल्याला हे मुद्दे लिहावे लागतील. आणि हे सगळं तुम्हाला हे प्रश्नाच्या उत्तरामध्ये ह्या गोष्टी एक्सप्लेन करता येतील, किंवा MCQ मध्ये जरी विचारलं तरी तुम्हाला हे मुद्दे आहेत की क्लायमेट चेंजचा डिसीजवरती परिणाम होतो, वॉटर अवेबिलिटी वरती होतो, म्हणजे रेन वरती परिणाम होतो, ऍग्रिकल्चर वरती परिणाम होतो. त्याचबरोबर आईस कॅप मध्ये जे वॉटर आहेत ते वितळून सी लेवल पण वाढू शकते, त्यामुळं बरेच बेट आहेत तो पाण्याखाली जाण्याचा धोका निर्माण होतो. आपण माहितीच आपल्याला की मालदीव जे आहे ते असं म्हणतात की पुढच्या 50 ते 100 वर्षामध्ये बहुतांश भाग हा मालदीवचा पाण्याखाली जाईल, ते याचमुळे. सो ग्लोबल वॉटर गॅप्स आणि क्लायमेट चेंज हे एक महत्वाचा मुद्दा आहे. पुढे पाहूया, एमपॉक्स क्लॅड मंकी पॉक्स हा आउटब्रेक इन DRC. सो आपण बघतोय की आफ्रिकेमध्ये गेल्या काही दिवसामध्ये सगळ्या प्रकारचे रोग तिथे पसरत असतात. त्याचं मेन कारण आहे तिथलं टेम्परेचर, तिथलं क्लायमेट चेंज, तिथलं ॲटमॉस्फिअर, तिथले हेल्थ अवेअरनेस, तिथं जे लोकांचं राहणीमान आहे, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, या सगळ्या गोष्टींचा परिणाम होतो की आपल्याला आफ्रिकेमध्ये हे बरेच रोग आहेत, विशेषतः साथीचे रोग आहेत, ते पसरताना दिसत आहेत. हे इथं पहा, हे सेंट्रल जो आफ्रिका आहे याच्यामध्ये हा जो पार्ट आहे तो हा आहे, आणि हा डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो आहे, यामध्ये हा पसरलेला आहे. आता हे एंडेमिक कंट्री आहे बघा हा, आणि नॉन एंडेमिक कंट्री म्हणजे या. ठीक आहे. सो एक मागच्या बऱ्याच दिवसामध्ये बरेच रोग आलेले आहेत. एकदा त्याचं कंपायलेशन बनवा की कोणकोणते रोग आहेत आफ्रिकेमध्ये, कोणकोणत्या देशामध्ये पसरलेले आहेत, कदाचित जोड्या लावायला प्रश्न विचारू शकतात. त्याचबरोबर कोणते रोगाचं प्रसारण कशामुळे झालेलं आहे ते पण बघा, कोणते झूटोनिक आहेत ते पण पाहून घ्या, महत्वाचं आहे. गेल्या काही दिवसामध्ये हे मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे, त्यामुळे हा विषय महत्वाचा होऊन जातो. तिसरा आहे इंटरनॅशनल मदर लँग्वेज डे. युनेस्को एस्टिमेट्स दॅट देर आर 8324, म्हणजे जगामध्ये 8324 लँग्वेजेस आहेत ज्या बोलल्या जातात सध्या. आणि 21 फेब्रुवारी म्हणजे आजचा जो दिवस आहे तो इंटरनॅशनल मदर लँग्वेज डे, मातृभाषा दिन, मातृभाषा दिन. सो जागतिक मातृभाषा दिन आहे आज. ठीक आहे. सो हे इम्पॉर्टंट आहे. आता यामध्ये काही महत्वाचे दिवस आहेत. इंटरनॅशनल डे ऑफ एज्युकेशन 24 जानेवारीला आहे, वर्ल्ड डे फॉर कल्चरल डायव्हर्सिटी 21 मे, इंटरनॅशनल डे फॉर वर्ल्ड इंडिजिनस पीपल 9 ऑगस्टला आहे, इंटरनॅशनल लिटरसी डे आहे 8 सप्टेंबरला, इंटरनॅशनल डे ऑफ साइन लँग्वेजेस 23 सप्टेंबरला, आणि इंटरनॅशनल ट्रान्सलेशन डे हे 30 सप्टेंबरला आहे. सो हे थोडं इम्पॉर्टंट डेज आहेत की जे विचारले जाऊ शकतात. पुढे, आता जे दिल्लीचे इलेक्शन झालेले त्याचे जे मुख्यमंत्री आहेत ते रेखा गुप्ता यांचं नाव म्हणजे यांचं फायनल झालेलं आहे की हे आता दिल्लीच्या मुख्यमंत्री आहेत. रेखा गुप्ता ह्या दिल्लीच्या 4थ्या महिला मुख्यमंत्री बनणार आहेत. याच्या आधी पहिल्या कोण होत्या, तो सुषमा स्वराज ज्या होत्या, सुषमा स्वराज. दुसऱ्या कोण होत्या, शीला दीक्षित. तिसऱ्या आतिशी मार्लेना सिंग, आणि आता 4थ्या ज्या आहेत त्या रेखा गुप्ता. सो हे असे 4 मुख्यमंत्री झालेले आहेत दिल्लीचे आतापर्यंत, ज्या महिला होत्या. पुढे न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेत रिझर्व्ह बँकेचा हस्तक्षेप. आता ही एक मुंबईची बँक आहे, कोऑपरेटिव्ह बँक, सहकारी पतसंस्था म्हणून आपण, आणि याच्यामध्ये जो काही गव्हर्नन्सचा इश्यू झालेला आहे, काही इलिगल ऍक्टिव्हिटीज झालेले आहेत, आणि त्यामुळे रिझर्व्ह बँकेने काय केलेलं आहे, यांचं जे बोर्ड ऑफ डिरेक्टर आहे ते बरखास्त केलेले आहे, आणि त्यांना काढून त्याच्यावरती आता बँकेमधून जे हे आहे डिपॉझिट काढण्याचं किंवा त्यांना पैसे घेण्याची, कर्ज देण्याची सगळ्या गोष्टींवरती बंधन घातलेलं आहे. सो गव्हर्नन्स अँड फायनान्शियल हेल्थ या कारणास्तव आरबीआयने याच्यावरती ऍक्शन घेतलेली आहे. त्यामुळे आरबीआयने याच्या कामकाजावरती काय केलेलं आहे, निर्बंध घातलेले आहेत. आता ठेवीदारांवरती काय परिणाम होणार आहे, तर यांना यांचे ठेवी वगैरे काढता येत नाही, लक्षात घ्या. आता कोणती ठेवी काढता येईल, तर डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन DICGC हे आरबीआय अंतर्गत काम करतं, आणि हे बँकेमधल्या ज्या ठेवी आहेत, विशेषतः फिक्स डिपॉझिट जे आहे त्याच्यावरती एक सेफ्टी देतं. याची स्थापना 1978 साली झालेली आहे. 2020 पर्यंत
आपल्याला वाटतं की आपल्या बँकेमधले पैसे सगळे सुरक्षित आहेत, तर तसं नाहीये. फेब्रुवारी 2020 पर्यंत बँकेमध्ये तुम्ही किती जरी एफडी ठेवली तर त्यातली फक्त 1 लाख रुपयेवरलाच इन्शुरन्स होता. म्हणजे 1 लाख रुपये तुमचे फिक्स तुम्हाला मिळणार जर काही बँक बुडली वगैरे तर याच वरती होतं. पण फेब्रुवारी 2020 मध्ये गव्हर्नमेंटनं हे लिमिट वाढवून 5 लाखापर्यंतचा इन्शुरन्स दिलेला आहे. म्हणजे तुम्ही बँकेमध्ये किती पैसे ठेवले असते तरी पण तुमचे मिनिमम 5 लाख रुपये त्या बँकेमध्ये सेफ राहणार आहेत, कारण त्याच्यावरती इन्शुरन्स काढलेला असतो, त्या एफडी वरती इन्शुरन्स काढलेला असतो. याच्यापेक्षा जे जास्त अमाऊंट असेल ती इन केस जर बँक बुडली तर ते पैसे बुडू शकतात. सो हा एक नवीन गेल्या काही दिवसामध्ये बघा भारतामध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये याच्यापूर्वी पण एक सहकारी कोऑपरेटिव्ह म्हणजे कोऑपरेटिव्ह बँक होती मुंबईमधलीच, की जी याच्यावरती गव्हर्नमेंट आरबीआयनं अशीच ऍक्शन घेतलेली होती. तुम्ही त्याचं नाव कमेंटमध्ये सांगा ती बँक कोणती होती. पुढे गुलमर्गमधील खेलो इंडिया हिवाळी खेळ अपुऱ्या बर्फामुळे पुढे ढकलण्यात आला. आता आपल्याला माहिती आहे की मिनिस्ट्री ऑफ युथ अफेअर्स अंतर्गत खेलो इंडिया हा दरवर्षी ऑर्गनाईज केला जातो विंटर गेम्स म्हणून, हिवाळी खेळ म्हणून. आणि यावर्षी काय झालेलं आहे की हिवाळी खेळ खेळण्यासाठी गुलमर्गमध्ये बर्फाची आवश्यकता असते. पण हवामान बदलामुळे झालेलं काय, मी तुम्हाला सांगितलं की हवामानामुळे टेम्परेचर थोडं वाढलेलं आहे. टेम्परेचर वाढले काय होतं, त्याची पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त होते. आता बर्फ बनायला काय असायला पाहिजे, ते आणखी थंड झालं पाहिजे तेव्हा ते बर्फ होईल. पण तेवढं ते बर्फ बनतच नाहीये. त्यामुळं हिवाळ्यामध्ये जे बर्फ पडायला पाहिजे होतं ते बर्फ पडलेलंच नाहीये. म्हणजे इथे 1 ते 2 वेळा फक्त बर्फवृष्टी झालेली आहे, त्यानंतर बर्फवृष्टीच झालेली नाहीये. त्यामुळे गुलबर्गमध्ये हे हिवाळी खेळ खेळण्यासाठी ज्या बर्फाची आवश्यकता असते ते बर्फ निर्माण झालेलं नाहीये. त्यामुळे हे जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये जे खेळलं जाणार होतं ते आता पुढे ढकललेले किंवा कदाचित कॅन्सल होऊ शकतं. तर हे आहेत आजचे महत्त्वाचे करंट अफेअर्स. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.